15,000ची लाच घेताना जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी जाळ्यात। जळगाव महानगरपालिकेचा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला आहे। बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महानगरपालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहाय्यक मनोज समाधान वैनेरे वय 34 राहणार जळगाव याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण 3 प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती। पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वैनेरे याने सुरुवातीला 21,000ची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती 15,000 रुपये देण्याचे ठरले। दुसऱ्या प्रकरणात महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहाय्यक संचालक दिगेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी 15,000 रुपये अशी एकूण 30,000 रुपयांची मागणी केली। त्यानुसार तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानुसार पथकाने सोमवारी 9 डिसेंबर दुपारी 3 वाजता सापळा रचला। त्यात प्रकरणासाठी 15,000ची लाच स्वीकारताना मनोज वैनेरे याला रंगेहात पकडले। पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर पाटील, राकेश दुसानी यांनी ही कारवाई केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।